नमस्ते. श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया. मी महालक्ष्मी थिम्मप्पा बंगलोरमध्ये राहते. माझ्या आईवडिलांना नवीन घर भेट म्हणून द्यावे असे स्वप्न मी नेहमीच बघितले होते. हे महत्त्वाच्या अनेक कारणांपैकी एक कारण होते ज्यासाठी मी भगवत धर्मात प्रवेश केला. श्री परमज्योती भगवती भगवान मला शिक्षण व आर्थिक गोष्टींसाठी मदत करतील ह्या विश्वासाने मी धर्मात आले. श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने मी माझ्या इंजिनिअरिंग अभ्यासात उत्कृष्ट यश मिळवले व सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत समाधानकारक करिअर मिळवले आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची माझी मूळची आवड पूर्ण झाली. माझे स्वतःचे घर असावे अशी माझी इच्छा होती, पण पुढाकार घेऊन घर विकत घ्यायची किंवा बांधायची भीती वाटत होती. मन कचरत होते. आमच्या घरमालकाने आमचे स्वतंत्र घर विकायला काढले, त्यामुळे माझे स्वप्न मी लांबणीवर टाकू शकले नाही. मी खूप शक्तिशाली प्रार्थना केल्या व आर्थिक मदतीसाठी श्री परमज्योती भगवती भगवानांचा अनुग्रह प्राप्त केला. सगळ्या अडथळ्यांवर मात करून, कर्माचे चक्र दूर करून आम्हाला नवीन घर मिळण्याचा संकल्प घेऊन आम्ही आमच्या घरी 8 आठवडे अष्टलक्ष्मी पूजा केली. आमचे घर विकत घेतलेल्या माणसाने घर रिकामे करण्यासाठी आम्हाला फक्त 3 आठवड्यांचा वेळ दिला. मी खूप दुःखात होते व दुसऱ्या भाड्याच्या घरात जाण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. मदतीची याचना करत श्री परमज्योती भगवती भगवानांसमोर मी खूप रडले. दुसऱ्या दिवशी मला माझ्या एका नातेवाईकाचा फोन आला, ज्यांनी त्यांचा प्लॉट विकायला काढला होता. आम्हाला तो आवडला व मी माझ्या आईच्या नावावर त्याची नोंदणी केली. सर्व कागदपत्र अगदी स्पष्ट होते. किंमतही व्यवस्था करण्यासारखी होती आणि सर्व गोष्टी सुरळीत पार पडल्या. इस्टेट विकत घेण्याची भीती श्री परमज्योती भगवती भगवानांनी कशी घालवली मला खरोखर माहीत नाही. मी खूप भारावून गेले होते व अत्यानंदात होते व अशा उपहारासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांचे आभार मानत होते. मला 2 मजली घर बांधण्याचे धैर्यही प्राप्त झाले होते. 11 नोव्हेंबर 2024ला आम्ही भूमिपूजा केली व कृतज्ञता दिवस 14 नोव्हेंबर 2024ला आम्ही घराचे बांधकाम सुरू केले. सेवा भक्ती यज्ञात भाग घेण्यासाठी मी नेमममध्ये होते तेव्हा माझ्या आईने मला फोन केला व संपसाठी जमीन खोदत असताना मोठा खडक सापडल्याचे सांगितले. आमच्या बांधकामाची काळजी घेण्यासाठी मी पुन्हा श्री परमज्योतींची मदत मागितली. श्री भगवती इहम परमज्योती दीक्षेत श्री अम्मांनी मला घट्ट आलिंगन दिले व मी कुठलीही काळजी करू नये, त्या सर्व गोष्टीची काळजी घेतील असे आश्वासन दिले. नेमम मंदिरात प्रदक्षिणा घालताना श्री परमज्योती भगवती भगवानांनी आमचे घर कसे दिसेल हे 3D दृश्य दाखवले. आमच्या आयुष्यात निरंतर चमत्कार करण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांचे मी पुरेसे आभार मानू शकत नाही. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे श्री परमज्योती भगवती भगवान. धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान. जय बोलो ऐश्वर्य प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय.